सध्या महाराष्ट्रामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत. अजून देखील बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत. यात पीक विमा स्टेटस कसं चेक करायचं या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावं. तसेच आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला आपण स्टेटस चेक करूया. तर सर्वात प्रथम आपलं गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर PMFBY हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होऊन जाईल. ही पीक विमा कंपनीची वेबसाईट आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपण पीक विमा भरतो व सर्व काम याच्यावरती करू शकतो आपण. त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डबल पेज एक ओपन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेलं आहे. आता तर तुम्ही पाहू शकता की इथे आपले 4-5 बॉक्स दाखवत आहेत. त्याच्यामधून ॲप्लिकेशन स्टेटस जे बॉक्स आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे आपल्याला मागवत आहे रिसिप्ट नंबर आणि इथं कॅप्चा कोड दाखवलेला आहे. हा रिसिप्ट नंबर म्हणजे जो आपल्या पावतीवरती जो नंबर असतो तो नंबर आहे. तो पावतीवरचा नंबर आपला 04 ने सुरू होत असतो. तो इथं नंबर आपण टाकून घ्यायचा आहे. तो ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड देखील लिहायचा आहे. जसा कॅप्चा आहे तसाच आपण भरून घ्यायचा आहे. रिसिप्ट नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक स्टेटस नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेलं आहे. या पेजवरती आपल्या ॲप्लिकेशन स्टेटस दाखवत आहे. जे आपण शेतकऱ्या नावावरती पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्याचं वर नाव दाखवत आहे इथं. व तसेच खाली पाहिलं आपण तर आपल्याला दाखवत आहे की आपला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दाखवत आहे आपल्याला. इथं पाहू शकतो आपण की ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. म्हणजे आपण जो अर्ज भरला होता तो आपण व्यवस्थितरित्या भरलेला आहे. आपण जे पेमेंट केलं होतं विम्यासाठी ₹1 ते देखील पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. आता समोर इथं व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे की आता जे आपण काम होतं ते आपण केलेलं आहे. पण जी आपण तक्रार होती विम्याची ती देखील आपण केलेली आहे. पण पीक विमा कंपनीचं जे काम आहे ते अजून बाकी आहे. त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. तेव्हा त्यांच्याकडून आपलं व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जाईल. तेव्हाच आपलं इथं अप्रूव्ड नाव येईल. अप्रूव्ड नाव आल्यानंतर आपल्याला पैसे यायला मार्ग मोकळा होणार आहे. इथं कोणाचं रिजेक्ट दाखवत असेल तर त्याला पैसे येणारच नाही. पण व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्यामुळे पैसे येण्याची शक्यता आहे. पण ते देखील जेव्हा व्हेरिफिकेशन कंपनीवाले करून घेतील त्याच्यानंतरच. अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या क्लेमचं स्टेटस चेक करू शकता. व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ शेतकरी संदर्भाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.